सगळं सामान घेतलंय. बैल बघा अमरावचल आल्या. कुठला केला चूस? कुठं आलाय? साबेवाडी. हा लालबागचा राजा ना. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे व्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. संध्याकाळचे भाऊ किती वाजले? 4:40. 4:40? 4 वाजता निघत होतं, 4:40 झालं. थोडा चहाचा चुस्का, थोडं वीकनेस फील करत होतो, त्यासाठी आणला पार्लेजी. पार्लेजी खाल्ला ना मस्त अशी तरतरी येते. गावाकडे एक भारी झाले. संध्याकाळी ना मी ॲक्च्युली चहा फार कमी पितो, कॉफीच असते माझी. पण आज काय माहिती अचानक मनात आलं, म्हणलं की चला चहा पिऊया. एकदम आलं आणि मग ॲक्च्युली फिरत होतं तर मला दिसला गवती चहा. तर गवती चहाचा आल्याचा, गवती चहा आणि आला ॲक्च्युली 2 कॉम्बिनेशन थोडे ऑड आहेत, पण आपल्याला आवडतं. गवती चहाची बी टेस्ट येते आणि आल्याची बी टेस्ट येते. थोडं घसा पण हे होतं. झालं काय माहिती का बघा, पाय आहे ना काय झालं काय माहिती. ज्यावेळेस आम्ही बाळूमामाला गेलो ना त्यावेळेस वॅगनर चालवली 280 किलोमीटर टोटल चालवली. युजली मला कधी त्रास होत नाही, पण यावेळेस मला अँकलमध्ये थोडा त्रास व्हायला लागला. काय माहिती याला काय म्हणतात बाबा? अँकल म्हणतात ना इंग्लिशमध्ये. काय बाबू? अरे मग आम्ही बाबा गावठी माणसे, जास्त शिक्षित नाही आम्ही. काय म्हणतात त्याला? त्याला काय म्हणतात की टो अँकलच ना. हां अँकल ट्विस्ट होतं ना. आपण काय गावाकडे राहणारी माणसे, आपल्याला काही इंग्लिश जास्त येत नाही बाबू. हां बरोबर की नाही? बाबूचं फक्त नॉलेज बघितलं, बायोलॉजी येतं आहे का त्याला. तर अँकल थोडा असं म्हणजे ब्रेक आणि ॲक्सिलरेटर दाबून ना थोडा अँकलमध्ये थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला. काय बाबा म्हातारा होत आला. आता पुढच्या महिन्यात होईल म्हातारा मी. अजून 1 वर्ष माझं आयुष्य होतं पुढच्या महिन्यात 11 ऑक्टोबर. तर थोडा विकनेस सारखं असं वाटत होतं, त्यासाठी म्हणलं जरा पार्लेजी खावं. त्यामुळं चहा आणि पार्लेजी. तर पायामध्ये थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला. वाटतं की गाडी चेंज करावी. अरे बाबू करावी का? यावेळेस जरा लक्झरी गाडी येणार आहे बाबाने. बाद झाला आता. बहुत हो गई गरीबों की जिंदगी, अब अमीर बनेंगे. घ्यायची गाडी घ्यायची नवीन. यावेळेस जरा चांगल्यातली चांगला लक्झरी गाडी घेणार. राहू द्या आता. काय मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असं तर गणपती बघायला जायचं होतं, पण प्रशांत होता आपल्यासोबत आणि शनिवार पण होता, त्यासाठी सगळी दुकानं बंद होतं. आता बाबूशेठ आलं. बाबूशेठ म्हणतात ते तो व्हिडिओ बाबूने बघितला. हां बाबू म्हणतो गावात राहून का उपयोग नाही तुमचा. काय रे बाबू? आता बाबूला दुकानं भरपूर माहिती आहे, तर बाबू म्हणलं चला माझ्यासोबत. म्हणलं करायला बी काही नव्हतं. 4 वाजता निघून होतो, 4:50 झालं. निघालो डेबेवाडीला मी आणि बाबू. बघा बाबूशेठला सुट्टी आहे बघा. हे असं आहे. बसू का रे? अरे थांब ट्यूब लागली. तरी ट्यूब राहिली. सगळं सामान घेतलंय. बैल बघा अमरावचल आल्या. हो अरे पण कशाला वाजवतेस? वाजवला कुत्र्याला इकडे. अरे घाबरतात मुसर.
बजा येतो का लंडनला? डेबेवाडीमध्ये आम्ही एंट्री केली आणि पहिल्या शॉपमध्ये आलो. हे शॉप कुठे तुम्हाला सांगतो. इथं बाजार बसतो. अरे काय झालं याला, इथं बाजार बसतो. इथनं सरळ रोड जातो वरती. तर इथं बघा हे दुकान आहे. खूप गणपती आहेत खूप. भाऊ बघ कोणता आवडते? सगळ्यात चांगला आहे. हा बी चांगला आहे बघ. असंच पाहिजे. सगळ्यात चांगले मातीचा आहे का सगळे? नाही नाही मातीचा, शाडूचा, याचाच आहे प्लास्टर ऑफ पॅरिस. हे ह्या गेलेल्या आहेत का? बरं बघतो ते. म्हणजे हे प्लॅस्टिक लावून ठेवलं ते गेलेल्या आहेत का मूर्त्या? बरंच बघतो की. कसले भारी भारी गणपती आहेत बघा. ह्याच्यावर सगळ्यांची बघा नावं लिहून ठेवलेत. जे गणपती गेलेत ना प्लॅस्टिकमध्ये लावून ठेवलेत आणि बघा असे नावं लिहिलेत. किती पैसे राहिले हे बघा, 1200 राहिले. बाबू अहो हे गेलेत इकडचे, हे गेलेत गणपती. हे प्लॅस्टिकमध्ये सगळे गेले. हे आहे तो हा कसा आहे? हो चालते दगडी शेट, पण कलर थोडा हे आहे. ओके हा किती? 1 फुटा. हा 1 फुटा हो श्रीकृष्णाचा. एक नंबर. मूर्त्या जबरदस्त आहे. क्लास म्हणजे क्लासच आहे. सांग भाऊ बाबू कोणता? मग मी हा म्हणतो बघा. काय हो याचा फोटो? हो याची काय किंमत? 1500. किती फूट आहे? 1.5 फूट आहे. 1.5. ह्याच्यात काढ, ह्याच्यात काढ. सिंहासन हा हो हा. हां हां पाठव. पप्पांना आणि पप्पाला फादर म्हणून आहे बघ. कुठला केला रे चूस? कुठं आलाय? साबेवाडी होय. कुठला घे? हा काय बघायचं चाललंय? बघायचं चाललंय. चूज करायचं वे. काय करतो? मी ब्लॉग करतोय. हे बघ यूट्यूब चॅनल आहे आपला, अतुल शेडगे ब्लॉग्स. उद्या परवा येईल. केलं की नाही सबस्क्राईब? करतो की. कर बघू माझ्यासमोर कर. यूट्यूब आलं पहिलं चालू बघ. अच्छा आहे. कर सबस्क्राईब कर. सदस्य व्हा. झालं सगळं उद्या बघा. आता तुला तुझं नाव काय? रोहन मान. रोहन. रोहन संतोष मान. तुझं रे? संतोष मान. हां हां तेच तेच तेच. कर सबस्क्राईब. बघा आता. साबळेवाडीचं ना? साबळेवाडी कुठली ना? मंदरुळची वय. हे बघा एक मूर्ती दिसली आम्हाला. प्रॉपर दगडूशेठच आहे ना? दुसऱ्या दुकानात आलो आहे. नाव काय याचं बघा, सायली गणेश आर्ट्स. इथं दिसलं का वगैरे? एक्झॅक्टली अपोजिट. आपण मगाशी आपण बघा तिथं होतो त्या ठिकाणी होतं. तिथनं बघा इथं. हो बघ हे पण गेलेत. हे प्लास्टिकमध्ये ठेवलेत. प्लास्टिक बुक आहेत का? नाही नाही बघू द्या जरा. हे बघा आवा भारी हो. अहो पण उंच आहे ते खाली आवरले पाहिजे. हात अवघडते. ह्याची काय किंमत आहे? हा
हर्षद कलर सांडला का टोपण लावायचं नाही तुला हर्षद गोडे कलरचं टोपण उघडेच ठेवले सकाळी हा इथं असं डबल हाताचे आहेत है ना हो, खूप गणपती आहेत खूप हां ती भारी होती हे बघ ती हा लालबागचा राजा ना हा पण भारी आहे मस्त आहे हा पण आता आम्ही निघालो आहे तळमावल्यामध्ये झालं काय माहिती आहे का डेबेवाडीमध्ये आहेत एक अजून 4-5 दुकानात आम्ही गेलो पण झालं कसं माहिती आहे का भरपूर असे गणपती हे बुक होते म्हणजे भरपूर लोकांनी ॲडव्हान्स देऊन ते गणपती बुक करून ठेवलेले तर असं समजा की रेशो तुम्हाला सांगतो 100रातले 80 गणपती हे बुक होते 20 गणपती म्हणजे बुक व्हायचे राहिलेले तर मला 20 गणपती दाखवून काय उपयोग नाही होणार त्यापेक्षा म्हणलं चला जाऊया आपण बाबू म्हणला भाऊ तळमावल्यात आहे ना तळमावल्यात बाबू म्हणतो हाय तर बघूया जाऊया तळमावल्यात बघूया तळमावल्यात कसं काय काय आता आम्ही लालबागचा राजा जो आहे ना तो गणपती फिक्स केला आहे पप्पांना आता पप्पांना भावाला सगळ्यांना फोटो पाठवलेले तर त्यांना तो गणपती आवडला आहे आता जे जाता जाता आपण पैसे द्यायचे त्यांना आणि बुक करायचं आणि उर्वरित पैसे त्याच दिवशी कधी शनिवारी आता आम्ही निघालो घरी इथं पण सेम आहे तळमावल्यात पण बघितलं कसं आहे माझ्या मते बाबा 1 आठवडा आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांनी बुक करून ठेवलेत नंतर भेटणार नाही अरे इथं बी आहेत की इथं बी यायला प्लास्टिक लावून ठेवलं आहे सगळीकडे जाऊ दे आता आम्ही जे ठरवलं आहे जे गणपती आम्ही ठरवलेत तिथंच जायला पाहिजे इकडे जायचं का याच्याकडे डेबिट चाललं आहे काहीतरी पालखीचं काहीतरी चाललं आहे भाऊ घे बाजूला आमच्यासारखी एक कंटेंट आहे भवानी माता काहीतरी पालखी आहे बापरे जाऊ दे बाबू आलो आहे बघा आपल्या दुकानात बघा ही मूर्ती काढतात का ते काय माहित ही 1.5 फुटाची आहे ना बघा हे 2 होत्या मूर्त्या आमच्याकडे चूज करायला एक 1.5 फुटाची आणि ती मागची 1 फुटाची ती ही दिसते ना ही वाली पण आम्ही ही चूज केली गणपती बुक झालेला आहे बघा तिथं ते ठेवतात ते पावती घेतली आता गणपतीचे प्राइसिंग पुणे मुंबई किंवा दुसरीकडे काय माहीत नाही ही मूर्ती बसली आपल्याला 1301 रुपयाला ए बाबा तू स्टँड करणं बंद करते ट्यूब दे इकडं मला वाटलं एका हाताने चालवतं काय पावती ठेवू दे बाबा नाहीतर व्हायचा आपला झालं काय माहिती आहे का आता आम्ही निघालो आहे घरी सगळी शॉपिंग झाली तर बघा बाबूच्या पायाखाली बघा सगळं घेतलं सामान आपलं घरामध्ये पण सामान भरपूर संपलेलं जास्त आता निघालो आहे घरी गेलो आता लावूया ट्यूब आणि बाकी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला आनंद वाटतो आहे तुम्हाला सांगण्यात की भरपूर असे आपल्याला सबस्क्रायबर भेटतात ते रस्त्याने आज तर भरपूर भेटले आणि काही लोकांना कॅमेरामध्ये यायचं नव्हतं ते म्हणलं की आम्हाला नका घेऊ व्हिडिओमध्ये म्हणलं की बरं ठीक आहे हा लागेल इकडं कुठंतरी चांगलं वाटतंय बरं वाटतंय लोक भेटतं ते तेवढंच काय असं ॲप्रिशिएशन भेटते आपल्या कामाला हे असं कोण भेटलं आणि थोडं ॲप्रिशिएट केलं ना मग जरा डेली ब्लॉग्स टाकायला जरा लय मजा येते आता बघूया काय होते आता जाऊया घरी हे बाबू चेट फुल फायर आहेत आज काय बाबू काय रविवार काय नियोजन आहे की नाही आज अरे काय नाही श्रावण उद्या श्रावण संपणार आहे उद्या श्रावण संपणार आहे हा व्हिडिओ तर संपलेला असेल ठीक आहे आता घरी गेल्यावर आपण भेटूया बाकी निसर्ग बघा कसा आहे
मस्त हिरवळ आहे. हिरवळ म्हणजे हिरवळच आहे बापरे. घरात पोचलोय तर माय लेकाचं बघा काय चाललंय. काय हे दोघं करतील ना. काय करतो रे हो? काय खाऊन दाखव पाणीपुरी. हां कशी खातात पाणीपुरी मला पप्पाला शिकव. हां अरे आले बापले. दुसरं घे. खाऊन दाखव पटकन. हां हे काय आहे? पाणी तिखट पाणी मिठा पाणी हा. हे पाणी. होय शोभ और और असं हलकं बाकी पायाची कंडिशन बघा. पायाची कंडिशन जरा लयच खराब झाली आपल्या. हे बघा बँडेज आणलं. हे मगाशी गेलो ना डेपावडीला त्यातनं आणलं. आता पायाला लावलंय स्प्रे मारून. होईल नीट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.